तर मंडळी, रस्त्याने चालत असणारी गर्दी तर तुम्हाला कळलीच असेल कशाची असेल, कारण की ही गर्दी फक्त सीझन मध्ये दिसत असते, कारण की त्याच्यामध्ये त्यांचा स्वार्थ दडलेला असतो. सगळं सांगतो, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मंडळी, आजच्या दिवसाची सुरुवात सकाळी झाली होती आपल्या 5 वाजता. सकाळी उठून लवकर आवरून मला जायचं होतं जिमला, कारण की आज होता आपल्या लेगचा वर्कआउट, आणि लेगचा वर्कआउट असला तर खूप हेवी वर्कआउट असतं, त्याच्यामुळे मला लवकर आवरून जायचं होतं. पण जिमला जाण्या अगोदर आपण घेत असतो डेली डाएट, आणि डाएट आपली असते व्हेजिटेरियन. मंडळी, तुम्हाला तर माहितच असेल, जे व्हेजिटेरियन असतात त्यांच्या डाएटची खूपच प्रॉब्लेम असतं, कारण की दररोज एकच डाएट घेऊन माणसाला खूपच बोर होत असतं. तसंच माझ्याबद्दल पण घडत आहे. दररोज एक डाएट घेऊन मला पण खूप बोर होत आहे. तरी पण मी थोडं काही चेंज करायचा प्रयत्न करतोय डाएटमध्ये, पण आता ऑप्शन नाही, कारण की आता बॉडी बनायची ठरवलेलीच आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला एका कोणत्या तरी गोष्टीचा त्याग करावाच लागणार आहे. आणि मग मी नंतर निघालो आपल्या जिमच्या दिशेने. सकाळची वेळ होती आणि थंडगार वारा शरीराला स्पर्श करून चाललेला होता, आणि सकाळच्या कोवळ्या उन्हाची पण लहरी आपल्या शरीरावर पडत होती. असं सकाळच्या थंडगार वाऱ्याचं मी आनंद घेत जिमला गेलो. आणि आज आपला लेग डे असल्यामुळे मी लगेच जिमला गेल्यावर वॉर्मअप करून लगेच स्क्वॉट मारण्याला सुरुवात केली. स्क्वॉटची हेवी 3 वेट मारून मी थोडं थांबून घेतलं, कारण की थाईज मध्ये खूप जास्त पेन होत होतं. थोडा रेस्ट करून पण थाईज मध्ये खूपच जास्त पेन होतच होतं. तरी पण मी आज ठरवलेलंच होतं, आज किती पण पेन झाला तरी पण आज थांबायचं नाही. तरीही सुद्धा नंतर मी लेग एक्सटेन्शनचे 3 सेट मारूनच घेतले. जिम करून मी घरी निघालोच होतो, पण जिमच्या समोर एक पेरूचं झाड आहे, आणि त्या पेरूच्या झाडाला खूपच पेरू लागलेले आहेत. म्हणलं आता एक तरी पेरू घरी घेऊन जायचंच म्हटलं, कारण की पेरू मधून 3 खूप महत्वाचे घटक मिळतात. ते म्हणजे विटॅमिन ए, विटॅमिन सी, विटॅमिन ई. हे 3 घटक खूप महत्वाचे आहे आपल्या शरीरासाठी. आणि मग मी निघालो होतो आपल्या घराच्या दिशेने. घरी जात असतानाच रस्त्यामध्ये आपली लॅब लागते. म्हटलं चला तर सकाळी लॅब पण ओपन करून देऊ. आणि मग मी नंतर मस्तपैकी रेडी होऊन गेलो होतो लॅबला जाण्यासाठी, कारण की मी जाण्या अगोदर शुगरचे पेशंट येऊनच बसलेले असते लॅबला. आणि टायमाचा विलंब न करता मी लगेच लॅबला आलो, कारण की पेशंटचं सॅम्पल घ्यायचं होतं आणि त्यांना रिपोर्ट पण लवकर लागत होते. आणि सॅम्पल घेऊन प्रोसेसिंग करून लगेच रिपोर्ट पण देऊन टाकली मी पेशंटची. आणि काल आपण रिएजंटची ऑर्डर टाकलेलीच होती, आणि तेवढ्यात आपला माणूस तोहित भाई आला आणि त्याने आपली रिएजंटची ऑर्डर देऊन टाकली. आणि नंतर थोडं कामानिमित्त मला बाहेर जायचं होतं, तर बाहेर खूपच गर्दी जमलेली होती, कारण की ती गर्दी होती फक्त इलेक्शनची, आणि त्याच्यामध्ये त्यांचा स्वार्थ होता, कारण की ही गर्दी फक्त इलेक्शनच्या टायमाला दिसत असते. आणि मंडळी, तुम्हालाही सांगतो, स्वतःच्या एका दिवसाच्या स्वार्थासाठी विकल्या जाऊ नका. आपल्या मुलाबाळांचा आणि भविष्याचा विचार करून वोट करा. आणि मंडळी, तुमचा पण दिवस कसा गेला हे आपल्याला कमेंट करून नक्कीच सांगा, आणि आपल्या चॅनलला फॉलो आणि एक लाईक नक्कीच करा, कारण की तुमचा एक फॉलो आणि एक लाईक आपल्याला खूप सारं मोटिवेशन देऊन जातो.